गेल्या 35 तासांपासून पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी सुरळीत व्हायला सुरुवात. उलटलेला टँकर अखेर मध्यरात्री सुरळीत करण्यात यश. प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल. वाहतूक कोंडीबाबत चौकशी करून शिफारसीसह अहवाल द्या. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे MSRDCला निर्देश. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आज थंडावणार. शनिवारी 7 तारखेला मतदान आणि सोमवारी 9 तारखेला मतमोजणी. चंद्रपूर पालिकेच्या महापौर पदाकरता भाजपकडून संगीता खांडेकर तर उपमहापौर पदाकरता संजय कंसरलावार यांना उमेदवारी जाहीर. मंत्री गुलाबराव पाटलांच्या विमानात तांत्रिक बिघाड. 2 वेळा रनवे जवळ गेल्यानंतरही तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणात अडथळा. अखेर रस्ते मार्गाने गुलाबराव पाटील प्रचाराकरता रवाना. महापौर आणि उपमहापौरांची निवड होण्यापूर्वीच महापालिकांकडून करोडोंची उधळपट्टी. 2.5 कोटी खर्चून खरेदी करणार 13 SUV कार्स. नवी मुंबई महापालिकेमध्ये भाजपची नवी खेळी. महापौर पदाच्या निवडणुकीआधी सगळ्याच नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवलं. राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण. सहयोग निवासस्थानी शरद पवार सुनेत्रा पवारांची महत्त्वाची चर्चा. विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेत झालं नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण. आज राज्यसभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात विरोधक आणू शकतात अडथळा. आणि काश्मीरच्या किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. एका दहशतवाद्याचा खात्मा. अजूनही जैश ए मोहम्मदचे 3 दहशतवादी लपल्याची शंका. चंद्रपुरात विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांविरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. नागपूर विभागीय आयुक्तांनी विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांच्या गट नोंदणीबाबत काही त्रुटी दाखवत त्रुटींची पूर्तता करण्याचे निर्देश दिले होते. मात्र या निर्देशाविरोधात वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी हायकोर्टात विभागीय आयुक्तांविरोधात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर 19 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे आणि या याचिकेची आणि सुनावणीची 10 फेब्रुवारीला होणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीवर परिणाम होणार की नाही याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे गट नोंदणी न झालेले काँग्रेसचे 27 आणि बसपाचा 1 नगरसेवक यांच्यावर मतदानासाठी व्हीप लागू होणार का याबाबत देखील साशंकता निर्माण झाली आहे. व्हीप लागू न झाल्यास हे 28 नगरसेवक महापौर निवडणुकीत कुणालाही मतदान करू शकणार आहेत. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर ज्वलनशील गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाला होता. 3 फेब्रुवारी संध्याकाळी 5च्या सुमारास खोपोलीजवळील आडोशी बोगद्याजवळ हा टँकर पलटी झाला होता. या अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्यानं सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आणि त्यामुळे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तर गेल्या 32 तासांपासून या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती आणि अनेक वाहनं अडकले होते. अखेर या अपघातग्रस्त टँकरमधील गॅस आता अन्य 2 टँकरमध्ये भरण्यात आलाय आणि त्यानंतर 32 तासांनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झालेली आहे. तर आपण पाहतोय तर वाहतूक कोंडी नेमकी कशामुळे झाली आता ते जाणून घेऊयात. मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता टँकर उलटला होता आणि टँकर उलटल्यानंतर वायू गळती सुरू झाली. टँकरमध्ये प्रोपेलिन हे ज्वलनशील रसायन होतं.
ते अत्यंत ज्वलनशील रसायन असल्यानं खबरदारी घेण्यात आली। गळती थांबवण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न बुधवारी सुरू झाले। बुधवारी पहाटे बीपीसीएल एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर केमिकल टँकर रिकामं करण्याचं काम सुरू करण्यात आलं। घातक प्रोपेलिन टँकर उलटण्याची ही पहिलीच घटना आहे आणि खबरदारी म्हणून वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे 24 तास एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली होती। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर घडलेली घटना जी आहे त्याला अगदी 32 तास उलटून गेले आणि 32 तासानंतर प्रशासनाला यश आलेलं आहे। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये अगदी जो कलंडलेला ट्रक होता, जो प्रोपेन या गॅसने भरलेला ट्रक कलंडला होता, तो आता सरळ करण्यात आलेला, अगदी त्याला जोडून आता पुन्हा एका ग्राउंडमध्ये जे आहे ते ठेवण्यात येणार आहे आणि अधिकचा तपास देखील जे आहे ते पोलिसांकडून करण्यात येणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी अधिकचं स्वतः आचल मॅडम ज्या आहेत त्या रायगडच्या एसपी आहेत। मॅम, काय सांगाल, अगदी 32 तासानंतर जे आहे ते प्रशासनाला यश आलेलं आहे आणि या ठिकाणाहून जो कलंडलेला ट्रक आहे तो दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येणार आहे, काय सांगाल? ॲक्च्युली हे जे टँकर होता हे प्रोपेलिन गॅसचं टँकर आहे। हे खूप ज्वलंतशील पदार्थ असते, त्यामुळे लवकर आपल्याला याच्यात करायचं होता कारण एक्सप्रेसवेवरती हे अपघात झालेला होता। पण सोबतच महत्त्वाचा होता की खूप ज्वलंतशील असल्यामुळे याच्यात एक्सप्लोजनचे चान्सेस खूप जास्त असतात जर जे लिकेज आहे ते व्यवस्थित हाताळली गेली नाही। त्यामुळे आपले बीपीसीएलचे जे एक्सपर्ट्स आहे, सोबत रिलायन्सचे एक्सपर्ट्स होते, मेक्लॅक म्हणून एक कंपनी आहे त्यांचे केमिकल एक्सपर्ट्स होते, एक हेल्प फाउंडेशन म्हणून आहे त्यांचे, ह्या सर्व एकंदरीत जे एक्सपर्ट्सची ओपिनियन देण्यात आली त्या अनुषंगाने आपण हे रेस्क्यू ऑपरेशन इथे परफॉर्म केलेलं आहे। खूप जास्त प्रेशर होता या टँकरमध्ये आणि आता ते कमी करून आतापर्यंत आलेलो आहोत आपण। काही वेळात आपण हे जे टँकर आहे ते एक्सप्रेसवेने बाजू करून मग दोन्ही लेन्स मुंबई पुणे एक्सप्रेसवेची चालू होणार। अगदी पाहायला गेलं तर अगदी काल संध्याकाळपासूनच हा संपूर्ण ट्रक कलंडला होता। अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले होते, अनेक अडचणी देखील ज्या ते सामोरे जावं लागलं, म्हणून 32 तासांचा कालावधी लागला। कुठल्या कुठल्या अडचणीला ज्या ते प्रामुख्याने जावं लागलं, कारण त्यात जो प्रोपेन तुम्ही ज्वलनशील केमिकल जो आहे प्रोपोलिन त्याचा उल्लेख केला, काय सांग? याच्यात सर्वात मोठी हेच प्रॉब्लेम होती की जे एक्सपर्ट एजन्सीज आहे त्यांनाही सुरुवाती वाटलं की फक्त एकच लिकेज आहे। गॅसचा प्रवाह एवढा जास्त होता की त्याच्यात दिसत पण नव्हता, म्हणजे व्हिज्युअल कन्फर्मेशन होत नव्हती लिकेजची। मग रात्री जवळपास 4:30 वाजता त्यांना यश मिळालं एका लिकेज बंद करण्यात आणि ज्यावेळी ते एक लिकेज बंद केली असं समजलं की बाकीचे 2 व्हॅल्व्ह आहे त्याच्यात ही बेसमध्ये लिकेज आलेली आहे। सो म्हणजे एक केमिकल इन्सिडेंट आहे, त्यामुळे हळूहळू करून त्यांना समोर येत होते। काही त्यांनी प्रयत्न केले पीओपीचा वापर करून, डेफकॉन कंपाऊंडिंग असतं त्याचा वापर करून, पण अशी घटनेमध्ये ट्राय करूनच समजते की त्या परिस्थितीमध्ये ते जे सोल्युशन आपण वापर केलेला आहे त्याचा नेमका फायदा होणार किंवा नाही, तशा पद्धतीने टीमने केलेला आहे। याच्यात आपला सर्वात महत्वाचा होता की जीव किंवा मालना हानी झाली नाही पाहिजे, की कुठलाही एक्सप्लोजन किंवा असा होता कामा नये, त्या पद्धतीने आपण हे केलेलं आहे। नक्कीच अगदी 32 तासानंतर यश आलेलं आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण प्रशासनाचं यश म्हणावं लागेल। आणि याच जी प्रोपोलिन जो गॅस होता तो अगदी ज्वलनशील गॅस आहे, त्यामुळे देखील कुठेतरी प्रशासनाकडून जी आहे ती सतर्कता बाळगली गेली आणि तब्बल 32 तासानंतर जे आहे ते प्रशासनाला यश आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 मराठी। दरम्यान वाहतूक कोंडीबाबत चौकशी करून शिफारसींसह अहवाल द्या। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी MSRDCला हे निर्देश दिलेले आहेत। या वाहतूक कोंडीमुळे सामान्यांना झालेला त्रास आणि एकूणच भविष्यात अशी घटना घडू नये आणि घडल्यास आणखी कोणत्या प्रकारची सज्जता असावी याबाबत चौकशी करून शिफारसींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MSRDCला दिले।